केंद्रीय तपास संस्था ईडीनं नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी शुक्रवारी बिहारमध्ये अनेक शहरात छापे घातले। यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या 3ही मुली आणि आरजेडीच्या नेत्यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानाचा सुद्धा समावेश आहे। शनिवारचा दिवस ईडीसाठी छापा दिवस ठरला। एकीकडे ईडीनं कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या घरी छापा घातला, तर तिकडे दिल्लीत लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरावर ईडीनं छापा कारवाई केली। लँड फॉर जॉब प्रकरणी सीबीआय आणि ईडीनं ही संयुक्त कारवाई केली होती। या कारवाईत 53 लाखांची रोकड, 1900 अमेरिकन डॉलर आणि जवळपास 540 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। कि 17 में कहा गया था कि 8,000 करोड़ का ट्रांजैक्शन हमारी सांसद मीसा जी के घर मिला साहब। उसके बाद 1,000 करोड़ का एक मॉल मिला। और हाल के दिनों में आपने देखा होगा कि बीते वर्ष गुड़गांव में एक दूसरे व्यक्ति के नाम के मॉल को तेजस्वी जी का मॉल कह करके जिसमें किरकिरी हुई सीबीआई की। ईडीनं एकाच वेळी पाटणा, फुलवारी शरीफ, दिल्ली, एनसीआर, रांची, मुंबईत छापे घातले। लालू प्रसाद यादव यांची मुलगी रागिणी यादव, चंदा यादव आणि हेमा यादव यांच्यासह आरजेडीच्या माजी आमदारांच्या कार्यालयावरही छापे घालण्यात आले। लेकिन लालू परिवार को कोई बचा नहीं सकता है। इतने प्रमाण सीबीआई, ईडी और इनकम टैक्स के पास है। और ये अबू दुजाना कौन है? आपने उनको एमएलए बनवा दिया, सुरसंड का विधायक बन गया। और जो तेजस्वी यादव का 750 करोड़ का मॉल बन रहा था सुगना बोर्ड के पास, उस मॉल को बनाने वाला कौन था? अबू दुजाना था। ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरात 4 मजली इमारत मेसर्स एबी एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर आहे। त्याची मालकी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या कुटुंबाकडे आहे। ही इमारत अवघ्या 4 लाखात खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या इमारतीचं बाजार मूल्य 150 कोटींच्या घरात असल्याचा ईडीचा दावा आहे। ईडीच्या या छापेमारीमुळे लालू प्रसाद यादव यांचं कुटुंब अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।